हाय हॅलो नमस्ते, मी सावित्रा खडाखडा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर बघा आता पहाटेचे ना 5:45 वाजलेले आहेत। मी सकाळी थोडंसं शूट केलेलं आहे कारण भरपूर अशी थंडी वाढलेली आहे बरं का। तुमच्याकडे कशी थंडी आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। एक 3-4 दिवस झाला भरपूर थंडीची लाट वाढलेली आहे आणि मी सकाळी इकडे चहा वगैरे ठेवलेला आहे आणि एकीकडे ना माझ्यासाठी ना ओवा टाकून घेतलेला पाणी उकळत ठेवलेला आहे आणि आई बाबांसाठी चहा ठेवलेला आहे। माझा असं सकाळी असतं बरं का, सकाळचं हे डेलीचं न चुकता काम आहे आणि मी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे। देवपूजा करायचं की मी तुमच्याशी डायरेक्ट देवपूजा करूनच मी थोडंसं शूट केलेलं आहे कारण सारखं आपण देवपूजा करतो इकडे तिकडे माझं चाललेलं असताना मला नंतर बाजारला वगैरे जायचं होतं। भाजीपाला वगैरे मी मार्केटला जाऊन सकाळीच ना भाजीपाला वगैरे आणला आणि शेवटचं चाललेलं आहे बघा। कॅमेरेकडे असं स्टिकर्स बघून दाखवून ना त्याचं नटखट असं चाललेलं आहे इकडे तिकडे असं आवाज वगैरे करणं, ते मी आवाज म्यूट केलेला आहे। मी मार्केटवरून येईपर्यंत तो घरीच बसला होता कारण थंडी खूप आहे ताईनो, मग मी त्याला घरी सोडून गेले होते आणि येताना बघा भरपूर अशा भाजीपाला आणल्या, ताज्या ताज्या असे फ्रेश भाजीपाला आहेत। खरंच ना थंडीच्या दिवसामध्ये ना भाज्या खूप छान असतात आणि अजिबात चिक्कल आणि त्या असं पाणी पाणी नसते। पावसाळ्यात कसं एकदम असं चिक्कल आणि पाणी पाणी असं भाज्या असतात, पण हिवाळ्यात खरंच ताईनो भाज्या खूप छान भेटतात। आणि फ्लावर पण आणलेले आहे आणि दोडके पण आणलेले आहेत बघा। अर्धा किलो असे दोडके आणलेले आहेत। मला दोडक्याची चटणी प्रचंड आवडते आणि शौर्यसाठी काकडी आणलेली आहे आणि अर्धा किलो असे मिरच्या पण आणलेल्या आहेत, एक अर्धा किलो वांगी पण आणलेले आहेत। खूप छान असे फ्रेश ताज्या ताज्या ढबू मिरची पण आणलेली आहे, ढोबळी मिरची। आणि मी सकाळी असं सगळा भाजीपाला आणून किचन ओट्यावरती ठेवून त्याला सगळं असं पाण्याने वॉश वगैरे करून ना मी नंतर कॅरीमध्ये भरते कारण मला शौर्यला टिफिन वगैरे करायचं आहे। थोडासा वेळ झालेला आहे, आता 8:30 वाजलेले आहेत सकाळच्या, पण शौर्य 9:30ला जातो स्कूलला। मग मी सकाळी 7:45 वाजता ते गेलते भाजीपाला मार्केटला आणायला आणि याच्यामध्ये अद्रक ठेवलेलं आहे, आलं, कारण त्याच्यामध्ये थोडंसं हवा खेळते म्हणून मी आलं ठेवलेलं आहे। आणि शौर्य बघा त्याला काकडी वगैरे मी चिरून दिले आणि तो आता काकडी खातो। त्याला फ्रेश असं काकडी खूप आवडते बरं का, अशी कवळी कवळी असलेली त्याला खायला भरपूर आवडते। आणि मी बघा इकडं ना तांदूळाची भाजी मला फार आवडते, पण मार्केटमध्ये ना तांदूळाची भाजी नव्हती, पण मी येताना ना राजगिराची भाजी आणलेली आहे, ते पण मला बनवायची आहे। फक्त आता ना शौर्यला टिफिनसाठी मी थोडंसं मटकीची उसळ बनवणार आहे कारण त्याला कांदा टाकलेला मटकीची उसळ आवडत नाही, त्याच्यापुरतीच मला मटकीची उसळ बनवायची आहे। लसूण टाकून त्याला मी मटकीची उसळ बनवणार आहे कारण त्याच्या टिफिनसाठी। त्याच्यासाठी एक मी चपाती पण केली आहे, ते मी शूट काही केलं नाही। आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतलं, लसूण टाकून घेतलं आणि आपल्याच बागेतला थोडासा कढीपत्ता वगैरे टाकून घेतलेला आहे। त्याला जे कोथिंबीर आवडत नाही कारण कोथिंबीर टाकलं ना तो खातच नाही। बघा इकडे मी टाकलेला आहे मटकीची उसळ, त्याला प्रचंड आवडते बरं का टिफिनला खायला आणि स्कूलमध्ये तो मित्रांबरोबर शेअर करून खात असतो। लहान मुलं कसं आपल्याला पण गोष्ट आठवते, आपण स्कूलमध्ये जेव्हा होतो ना आपण पण मैत्रिणीबरोबर असा डबा शेअर केलेलाच असेल। आणि मी आता शौर्यला टिफिन बांधते आणि त्याच्यासाठी ना मी नेहमी ना दररोज सर्कलमध्ये ना छोटीशी चपाती करते। एक दिवशी ट्रायंगल सांगतो, एक दिवशी सर्कल सांगतो, जे काही तो सांगतो ना मी त्याच्यासाठी मी चपाती तशी आकाराची बनवत असते। आणि मी इकडे त्याच्यासाठी बघा भाजी मटकीची उसळ भरते कारण तो जास्तीचं काही खाणार नाही। फक्त लहान मुलं कसं ना टिफिन ना स्कूलमध्ये गेल्यानंतरच ना आवडीने खातात, पण घरी त्यांना सारखा हट्ट करायचा असतो, खावा खावा असं त्यांच्या पाठीमागं लागावंच लागतं। आणि मी शौर्यची बॉटल वगैरे अशी स्वच्छ क्लीन वगैरे करून मी पाणी वगैरे बॉटल वगैरे भरून देते, मला शौर्यला स्कूलला सोडायचं आहे। आणि इकडे बघा मी त्याची बॉटल वगैरे भरून दिले आणि भरून दिल्यानंतर मी त्याला शौर्यला स्कूलला वगैरे सोडायचं आहे, म्हणून मी पटपट अशी माझी कामे किचन ओटा वगैरे पडलं ना कचरा वगैरे ते सगळं असं पुसून वगैरे घेते कोरड्या कापडाने। मग भांडी पण आहेत, भांडी म्हटलं आल्यानंतर किंवा घासूया आणि चाललेलं आहे बघा इकडं माझं किचन ओटा वगैरे असं पूर्ण स्वच्छ क्लिनिंग गेल्यावर मग आल्यानंतर मला अजून आमच्यासाठी स्वयंपाक करायचंच आहे कारण बायकांचं अर्ध आयुष्य तर ना ह्याच्यामध्ये जातं स्वयंपाकघरातच। आणि मी शौर्यला आता फायनली चेंज वगैरे झाले आणि शौर्यला स्कूलमध्ये सोडून आले, मग त्यात मी आमच्यासाठी बनवणार आहे भरलं वांग कारण आमच्या घरी ना सगळ्यांना असं प्रचंड आवडतं बरं का भरली वांगी। आणि मी शेंगदाण्याचा कूट घेतला, थोडासा 1 चमचाभर ज्वारीचं पीठ घेतलं, काळा मसाला, थोडंसं जिरं आणि तेल टाकून घेते। तेल टाकलं ना आपण
वांगीमधून मसाला भरतो ना, तो भरल्यानंतर ना वांग्यातून मसाला सुटणार नाही म्हणून आपण तेल वापरायचं, पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. आणि मी तुम्ही पाहू शकता, मी असे थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेऊन 2 बोटाच्या सहाय्याने वांगी भरून घेते. कारण वांगी मी अगोदर चिरून ठेवले होते. वांगी चिरून आपल्याला 1 तास झाला तरी पण ना काही हरकत नाही, पण वांग्यामध्ये ना आपण मीठ टाकून द्यायचं, कारण वांगे काळे पडणार नाहीत. मी असे सगळे एक करून ना वांगे भरून घेते. कारण ना मसाला म्हणजे खूप आवडतं आमच्या घरी ना. खारं वांगं अजिबात आवडत नाही आहे. शौर्यच्या पप्पांना, मलाही ना भरलं वांगंच आवडतं, म्हणून मी असे भरले वांगे तयार करायला घेतलेले आहे. मग शौर्य स्कूलवरून सोडून येताना थोडासा वेळ झाला, कारण तिथं मॅडम टीचर वगैरे माझ्याशी थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या. थंडी भरपूर आहे ताईनो, पण म्हणून थोडासा आज वेळ झालेला आहे स्वयंपाक बनवायला. आणि मी इकडे बघा जिरा मोहरी टाकून घेतली. जिरा मोहरी चांगलं तडतडल्याने मी लसूण, कोथिंबीर टाकून घेतलं, टमॅटो टाकून घेतला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. आणि याकडे बघा काळा मसाला पण टाकून घेतलेला आहे. आणि मीठ टाकल्यानंतर ना लगेच सॉफ्ट होते टमॅटो, म्हणून आपण मीठ तेलातच टाकून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता बघा इकडे मसाला खूप छान झालेला आहे. आणि मी वांगेमध्ये मसाला भरला होता ते पण मी आता कढईमध्ये ठेवून देते, कारण थोडं पाणी ओतून ना बघा इकडं का वांगी शिजायचं आणि जास्तीचं पाणी ओतायचं नाही, जास्त असे एकदम छान आपल्याला ग्रेव्ही करायची आहे. खूप छान होतं बरं का वांगी, भरलं वांगी बनवायला. आणि मी इकडे मेथीची भाजी पण बनवणार आहे. आणि तेल गरम ठेवलं आणि भरपूर असा लसूण घेतला आणि लसूण ठेचून टाकलेला आहे. आणि एवढं आता भाजी दिसते की नाही मेथीची, आपल्या मळ्यातलीच आहे ताजी ही मेथीची भाजी. आणि खूप छान लागते बरं का ताजी अशी मेथीची भाजी. आणि मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घेते. शेंगदाण्याच्या कोटामुळे नंतर भाजीच नसतात असं वाटतं मला. प्रत्येक भाजीला शेंगदाण्याचा कूट लागतोच. आणि मी नंतर 5-6 चपात्या बनवायच्या होत्या, मी पण ते एवढे चपाते वगैरे बनवून घेतले. आणि आता मला सगळं असं मी स्वयंपाक वगैरे झाला, मग नंतर मी अजून गॅस ओटा वगैरे सगळं पुसून घेते. आणि शौर्य स्कूलमधून मला आणायचं आहे. शौर्य, तुला कुठला ॲनिमल्स आवडतं त्याच्यामधलं? काऊ आवडतंय का? त्याला आता काय ठेवलं खायला दिलंय? हो, छान छान चारा खायला दिलं का? मग नंतर पाणी किती वाजता पाजणार त्याला काऊला? 1 वाजता. नंतर मी त्याला घेऊन आले आणि तो सगळं बघा सगळं ॲनिमल्स वगैरे मांडून ठेवलेला आहे. आणि त्याचा अभ्यास वगैरे होमवर्क वगैरे कंप्लीट करतो. आणि नंतर मग होमवर्क वगैरे कंप्लीट झाल्यानंतर बघा त्याचं असं चाललेलं असतं टेरेसवरती असं सायकल वगैरे खेळणं. तो ऐकतच नाही, सायकल खेळू नको पडशील म्हणलं तरी त्याचं चाललेलंच असतं अभ्यास करणं. असं त्याचे ॲनिमल्स आहेत, ॲनिमल्स असं फ्रुटी वगैरे आहेत, ते सगळं असं मांडून. कसं वाटलं मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. इथं